नमस्कार, तळवडेकर्स रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की पफ पेस्ट्रीज कशी बनवायची आणि ही रेसिपी खास US वरून प्राची तळवडेकर आपल्याला सादर करणार आहे. येस. तर मग हे असे पफ पेस्ट्रीज असतात. हे रेडीमेड पफ पेस्ट्रीज आहेत. पफ पेस्ट्री म्हणजे लॉट ऑफ बटर आणि फ्लावरमधून हे शीट्स बनवतात. हे प्री मेड. फ्लॉवर म्हणजे मैदा. येस. आता मी हे थॉ केलेले शीट्स तर मी थॉ केलेले शीट्स. अच्छा, हे तीन शीट्स आहेत. हे एक शीट आहे. या. आणि ह्याच्यावर खाली मी थोडं फ्लावर टाकलंय कारण ते चिकटणार नाही. बरं. आणि देन मी आता थोडं रोल करून घेते त्याला. पीठ लावणं आवश्यक आहे, नाही तर ते चिकते. एक्झॅक्ट. बरं. थोडं त्याला इव्हन करून घ्यायचं. करेक्ट. आणि मग तुमच्याकडे कुठलाही नाईफ और पिझ्झा कटर. पिझ्झा कटरने तुम्ही डिव्हिजन्स करू शकता. आणि मला ह्याच्यामध्ये टोटल 6 पीसेस आहेत. 6 पेस्ट्रीज मला पाहिजेत. सो these are 6 pieces. आणि हे इतकं सोपं आहे म्हणजे झालं. आता आपण हा माझा बेकिंग ट्रे आहे. हा बटर पेपर आहे, बरोबर. हा पार्चमेंट पेपर म्हणतात त्याला. काय कसला? बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर म्हणतात. अच्छा, म्हणजे चिकटत नाही. हां, चिकटत नाही. नाहीतर युजली खाली आपण थोडंसं बटर घेतो आणि Yes, आपण ट्रेवर लावतो. बरोबर. पण दिस इज अ नाईस हॅक. तुम्ही रेडीमेड पार्चमेंट पेपर टाकू शकता. आणि दॅट्स इट. आता हे तुम्ही इथे असं अरेंज करा. तुमचा अवन तुम्ही 400 डिग्री फॅरेनहाईटवर प्रीहीट करा. म्हणजे इन पॅरलल तो प्रीहीट होतोय. अँड या विल गो टू द नेक्स्ट स्टेप. येस. ओके, आपल्याकडे पफ पेस्ट्रीज आता आहेत आणि ते मी आता 6 स्क्वेअर्समध्ये कापून घेतो. बरोबर. आणि आता मी इकडे एका बटर नाईफ किंवा नॉर्मल नाईफने मी असं हे लाईन्स काढले. सो रेक्टँगल विदिन अ रेक्टँगल. आणि आपण हे सगळ्यांवर असं करणार आहोत. बरोबर. अँड देन विल बी टेकिंग अ फोर्क आणि त्या फोर्कने आपण साईडला कॉर्नर्सला असं फोर्कने त्याला असे लाईन्स प्रेस करणं. आणि हे ऑन ऑल 4 साईड्स आपण करू. हे पट्ट्या करताना हे मैद्यामध्ये बटर घालून ते हळूहळू करून घेतलेलं आहे. तुम्ही जर स्क्रॅचपासून करणार आहात तर इट्स अ लॉंग प्रोसेस. त्याचा आपण दुसरा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पण हे असं मार्केटमध्ये फ्रोझन पफ पेस्ट्रीज पण मिळतात. तुम्हाला फक्त त्यांना थोडं थॉ करायचं असतं आणि नंतर मग तुम्ही लाटू शकता. म्हणजे हे सगळ्या बाजूने तुम्ही असं त्याला असं डेंट करायचं ऑन ऑल साइड्स ऑफ द रेक्टँगल. आणि मग विल बी युझिंग न्यूटेला. सो न्यूटेला इज इट्स अ हेझलनट स्प्रेड विथ कोको. सो ऑल विल डू इज टेक अ लिटल बिट ऑफ न्यूटेला आणि आपण ते असं मध्ये हा जो रेक्टँगल आहे, स्मॉल रेक्टँगल, त्याच्यामध्ये असं आपण टाकणार. आणि आपण ते थोडं स्प्रेड करतो. न्यूटेला ॲज अ बेस होतो. एक्झॅक्टली. आणि इफ यू वॉन्ट तुम्हाला फ्रुट्स टाकायचे आहेत, त्याच्यात बनानास टाकायचे आहेत, यू कॅन पुट बनानास, यू कॅन पुट स्ट्रॉबेरीज, यू कॅन पुट ॲपल, यू कॅन पुट व्हॉटएव्हर यू लाईक. सो दॅट्स प्रिटी मच इट. आणि देन विल बी रॅपिंग अप द पफ पेस्ट्रीज. आपण त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर करणार अँड विल कंटिन्यू फॉरवर्ड. ॲपल असेल तर ॲपलचं स्लाइस आपण ठेवू शकतो. एक्झॅक्टली. बनानाचे स्लायसेस. ओके. बनानाचे चांगलं लागतं ना. येस. हो, आपले पेस्ट्री सगळे
आपण कट्स करून घेतलेत, कॉर्नरला आपण हे डिझाईन्स करून घेतलेत आणि आपण न्यूटेला आता डिझाईन करंजी सारखं दिसतं नाही ना? बरोबर. अच्छा, म्हणजे साईडला असं करंजी सारखं दिसतं. हे न्यूटेला सगळे आपण लावून घेतलेत आणि आता आपण ओव्हनमध्ये टाकणार आहोत. हा ट्रे पूर्ण ट्रे जाणार ना ओव्हनमध्ये? येस. तर ओव्हन इज ॲट 400 डिग्री फॅरेनहाइट आणि आपण 15 to 20 मिनिटसाठी बेक करणार. करेक्ट. सो सी यू आफ्टर 15 मिनिट्स. येस. त्या कढईला अंड्याचं पेचलेल्या अंड्याचं राहणार ना, पेचलेलं अंडं लावा. एग वॉश. एग वॉश. We should name this kilo of So this is a second variation. त्याच्यामध्ये we put Nutella on all our puff pastries आणि we put egg wash on the sides. म्हणजे ते साईड एकदम मस्त गोल्डन ब्राऊन होतील एगमुळे हे चांगले फुगतात. आणि चांगला त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येतो. आणि हे जे बनानाज आहेत त्याच्यावर मी हनी ड्रिझल केलं. सो दिस इज गोइंग टू बी अ डिफरंट स्टाईल ऑफ पफ पेस्ट्री. This will go to the oven.